वाटते पाऊस पडणार आहे. पण चला बघूया, पाऊस पडला तर पडला, भिजू. तुला काय घेशील? नाही सांग खरं, मी देणार नाहीये तुला. माहिती जे वाटेल ते घे. आणि ना लाईट लावली आहे ना म्हणून तो खूप आम्ही चाललोय बाजारात ती छोटीशी बॅग घेऊन. हाँ काय अब क्या ही करे, चलो यहाँ से जाएंगे. डोंट, नानू तर स्टंटच आहे. सांग का, लग्न झाल्यापासून खूप बदल झाला आहे आयुष्यात यार. म्हणजे मी हे ग्रोसरी आणि हे काय काय असतं ना, खरंच माहीत नव्हतं. म्हणजे सामान कसं घ्यावं लागलं, मला असं वाटायचं जसं लागेल तसं आणतात. असं एखादी म्हणजे आई आणायची, पण तेव्हा काही मी घरी नसायचे, असं मला एवढी आयडिया नाही आहे नॉर्मल. पण आता आहे ना, असं जाते ग्रोसरी आणायची असते तरी मी खूप खुश होते, मजा येते की चला आता मग चालले, मला सामान आणायचं आहे. जसं मी लग्नाआधी कपडे वगैरे काही घ्यायचं असेल तर खुश व्हायचे, तशीच मी आता दर महिन्याला जो सामान आणावं लागतं ना तेव्हा होते. आणि इथे मी होम डिलिव्हरी घेतली होती सामानाची, त्यामुळे मला जे जे लागत होतं लगेच मी तेच घेऊन आले घरी. आणि घरी आल्यावर हे मला माझ्या फ्रेंडने भाजी दिली आहे, त्यांच्या गावची बोरं वगैरे, मी ते साफ केलं. आणि माझं जेवण दुपारचं बाकी होतं, भात भाजी, मी फक्त 2 भाकरी केल्या आणि हे बोरं नीट केले, साफ केले. म्हणजे जे खराब होते ते काढून टाकले, कारण की येता जाता मुलं पण खातात, म्हणजे ते साफ खराबवाले फेकून दिले आणि हे धुवून ठेवले, जेणेकरून मुलांनी जरी खाल्लं तरी ते खराब नसेल. इथे नानूने बॉर्नव्हिटा खाल्लेला ट्राय, आणि तो सगळा सांडून ठेवलेला, तो मी पुसत बसले. बाहेर गेलं तरी ही कामं काही चुकत नाही, आपली वाटच बघत असतात तशी. आणि होम डिलिव्हरी पण आली, तर बेबोला पॉपकॉर्न खायचे होते, तर ते पॉपकॉर्नमधले मी वेगळ्या फ्लेवरचे आणले होते. मी असं 1-2 पाकिटं आणून ठेवते की मुलांना आधीमध्ये खायला देता येतील, मी काहीतरी बनवेपर्यंतच थोडं टाईमपास होईल त्यांचा. बिस्किट ह्यावेळेस भरले आहे, जास्त बिस्किट नाही भरत मी, 2-3 पॅकेट फक्त भरते वेगवेगळे. आणि हां, मी ते सांगितलं यावेळेस मी पॉपकॉर्न आणले.